तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर सकाळपासूनच सर्व ताईंची धावपळ चालू असेल। सणवार म्हटलं ना तर सकाळपासून पूजा स्वयंपाक सर्वच कामं करावी लागतात। आपले हिंदू संस्कृतीमध्ये सणांना फार महत्त्व आहे। सणवार म्हटलं ना तर घरामध्ये गोडधोड केलं जातं, देवांना नैवेद्य दाखवला जातो आणि गोडधोडमध्ये आपण पुरणपोळी किंवा श्रीखंडपुरी असे पदार्थ बनवतो। बऱ्याच ठिकाणी श्रीखंडपुरी किंवा काही वेगळा स्वयंपाक पण बनवतात, पण आमच्याकडे ना गुढीपाडव्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करतात, कारण उपास करू जेव घालतो आम्ही। म्हणजे आपले जे पूर्वज असतात ना तर त्यांच्या नावाने एखाद्या व्यक्तीला जेव घालायचं। तर वीराचा पाडवा असतो ना त्या दिवशी पण जेव घालतात आमच्याकडे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा जेव घालतात। तर माझे सासरे ना तर त्यांच्या नावाने मी माझ्या वडिलांना सांगितले जेवायला, तर ते येणार होते आणि सासऱ्यांना पुरणपोळी खूप आवडायची, त्यामुळे मग पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला आणि त्यासोबत रामफळाचं शिकरण पण करणार आहे। मागे मला बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या होत्या की ताई पुन्हा आम्हाला रामफळाचं शिकरण दाखवा रेसिपी, तर आज नक्कीच दाखवेल तुम्हाला। आता गुळाची पुरणपोळी करते इथे मी, तर सासऱ्यांना आहे ना गुळाचीच पुरणपोळी आवडायची। खरं तर आमच्या घरामध्ये ना पुरणपोळी जास्त कोणाला आवडत नाही, पूजाचे पप्पा एखादी दोन खातात आणि मी खाल्ली तर अर्धी खाते, राहुल पण जास्त काही खात नाही गोड। पण घरामध्ये जर पुरणपोळी केली नाही तर सण असल्यासारखं वाटतच नाही, त्यामुळे थोडी का होईना मी डाळ टाकते शिजत आणि पुरणपोळी करते। वीराचा पाडवा होता ना त्या दिवशी होळी पण होती आणि मला प्रॉब्लेम असल्यामुळे मी बाजूलाच बसली होती, तर त्या दिवशी ना उपास करू जेवायचे राहूनच गेले, तर म्हणून मग मी आज आहे ना स्वयंपाक बनवला। थोडीशीच डाळ टाकली कारण जेवायला फक्त राहुल आणि मी आणि वडील येणार होते, जास्त काही स्वयंपाक मला करायचा नव्हता। मिस्टर जाणार होते माझ्या माहेरी, कारण त्यांना आईने उपास करू सांगितलं होतं। आमच्याकडे ना पटकन उपास करू मिळत नाही, त्यामुळे ना प्रत्येकजण एकमेकांच्या घरी जातात त्यावेळेस उपास करू मिळतो, तर अशी काही गंमत आहे। चला आता इथे मी कटाची आमटी पण बनवते, म्हणजे सार, आमच्याकडे सारच म्हणतात याला। सार बनवताना आहे ना यामध्ये 2 किंवा 3 नागिलीची पानं टाकायची, खूप टेस्टी होतो हा सार। तर मी आज टाकली पण तुम्हाला वाटण करताना काही दाखवलं नाही। खरं तर सर्वात जास्त आहे ना घरामध्ये सार भात खूप आवडतो। पुरणपोळी केल्यानंतर त्या तशाच पडून राहतात, पण सार भात मात्र अजिबात शिल्लक राहत नाही। संध्याकाळी सुद्धा सार भात आम्ही खातो किंवा काही जण ना फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सुद्धा खातात, इतका सार भात छान लागतो खायला। आता एका साईडला इथे मी कुकरमध्ये पुरण पण शिजवते आणि दुसऱ्या साईडला कटाची आमटी पण बनवते। पुरण शिजत असताना आहे ना त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड टाकायची, म्हणजे पुरणपोळीची चव छान लागते। आणि दुसऱ्या साईडला सार बनवते, तर एकाच वेळेला माझी 2-3 कामं चालूच असतात। आज मी सकाळपासूनच ही नवीन साडी नेसून सर्व काही कामं आवरते, तसं तर मला साडी नेसून काम पटकन उमजत नाही। एकतर गाऊन घालते, नाही तर पातळ सिंपल साडी असते माझी, कारण स्वयंपाक करताना कधी साडीला काही खराब डाग वगैरे लागेल याची भीती असते। पण आज मला रील पण शूट करायची होती स्वयंपाक करताना आणि गुढी पण उभारायची आहे। आता बाहेर गुढी उभारताना पण पूजा करावी लागेल, रील शूट करावी लागेल, व्हिडिओ काढावी लागेल, त्यामुळे मग मी पण थोडीशी तयार झाली आणि एका साईडला माझा स्वयंपाक चालू आहे, दुसऱ्या साईडला माझी पूजा पण चालू आहे, देवपूजा पण झालेली होती आणि इथे मी ताट पण तयार केलेले आहे। आता तांब्यावरती 5 कुंकवाने रेषा ओढून घेते। आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे गुढी का उभारतात, गुढी उभारण्यामागे काय कारण आहे, तशी तर वेगवेगळ्या प्रकारची कथा यामागे आहे। गुढी ही विजयाचं प्रतीक आहे, स्नेह आनंदाचा मांगल्याचा सोहळा। गुढी उभारण्यासाठी त्यावरती रेशमी वस्त्र, तांब्याचा गडू, साखरेच्या काठी, लिंबाचा किंवा आंब्याचा डगळा असं बांधतात, फुलांचा हार। तर राहुल मला मदत करत होता, राहुल आणि आम्ही दोघांनी मिळून गुढी उभारली। घरामध्ये मिस्टर काही दिसत नाही, कारण ते सकाळी शेतात निघून गेले। सकाळची लाईट होती ना तर पिकांना पाणी भरायचं होतं, त्यामुळे मग ते आता 10:30 वाजता येणार होते। गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच असतो, तर ब्रह्मदेवाने पण याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती। त्याचसोबत श्री प्रभू रामचंद्र आपल्या भावासोबत पत्नीसोबत 14 वर्षाच्या वनवासाला गेले होते। त्यावेळेस वनवास करताना त्यांनी असुर शक्तींचा नाश केला आणि ते पुन्हा अयोध्यात येणार, तर ह्या आनंदाने जनतेने सर्व घरांवरती विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली। तर गुढी आता इथे मी चौरंगावरती ठेवलेली आहे तांदळामध्ये, कारण मला खालीच पूजा करायची होती। गुढी उंचावरतीच उभारतात। चला आता पहिले मी इथे ना रांगोळी काढून घेते पायरीवरती आणि खाली थोडीशी रांगोळी चौरंगाभोवती पण काढते। जास्त काही रांगोळी मी मोठी आज काढली नाही, कारण एवढा वेळ पण नव्हता माझ्याकडे, सर्वच काही गडबड असते, सकाळी काम असतात। स्वयंपाक करता करता मी बाहेरची पण कामं आवरत होती, पूजा असली की मला मदत व्हायची, पण आज पूजा तिच्या घरी असेल, तिच्या घरी पण सण आहे, तर ती तिकडे रांगोळी स्वयंपाक पूजा सर्व काही करत असेल।
तुम्ही सर्वांनीच पूजा ऋतूचा व्लॉग नक्कीच बघितला असेल, तर खूप छान छान कमेंट केलेले आहे खूप साऱ्या ताईंनी। सर्वांनाच अर्चनाचा पूजाचा ऋतूचा व्लॉग आवडला आणि त्यांनी पहिल्यांदाच शूट केलं सर्व काही, तरी पण खूप छान केलं। माझे तर पहिले व्हिडिओ तुम्ही बघाल तर हसाल, पण त्यांना आहे ना माझ्या व्हिडिओमध्ये बोलायची सवय आधीच झालेली होती, त्यामुळे त्यांना काही एवढं नवीन वाटलं नाही। चला आता माझं इथे ताट पण तयार झालेलं होतं पूजेचं। सर्वात आधी आपल्या लाडक्या बाप्पांची पूजा करून घेतली, त्यानंतर मग बाहेर गुढीची पूजा करून घेते। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त। या दिवशी कोणत्याही कामाची सुरुवात करणं किंवा नवीन वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं। या दिवशी तुम्ही घर, गाडी, वाहन किंवा सोने चांदीच्या वस्तू, नवीन कपडे, नवीन जागा, कुठे भूमिपूजनही करू शकता, नवीन बिझनेसला सुरुवातही करू शकता। आता राहुलने इथे तोरण माळा लावायला मला मदत केली, कारण माझा काही हात एवढ्यावरती जात नाही। आजच्या दिवशी दरवाजाला आंब्याची डाळी किंवा आंब्याचं तोरण लावणं पण शुभ मानलं जातं। तर आंब्याची पानं तर काल मिस्टर घेऊनच आले होते, तर पूजाने ऋतूने खूप छान मस्त तोरण बनवलं, पण आम्ही ना आंब्याच्या डाळीना कडेला लावून दिल्या, लटकवून दिल्या। आणि हे तोरण मी नाशिकवरूनच आणलं होतं 250 रुपयाचं, तर ते खरंच खूप छान दिसतं दरवाजाला। तर चला आता माझी सर्व काही देवपूजा घरातली झाली होती, पण बाहेर गुढीची पूजा करायची बाकी होती। गुढीला आधी एखाद्या पाटावर किंवा चौरंगावरती ठेवायचं, पूजा करून घ्यायची, त्यानंतर मग गुढी ना उंचावरती उभारायची असते। तर गुढी उंचावरती बांधल्यानंतर आहे ना मग पूजा करता येत नाही, त्यामुळे मग मी खालीच पूजा करून घेतली। आणि आता राहुलने ना खिडकीला गुढी बांधली आहे। गुढी नेहमी उंचावरतीच उभारतात। काल मला 1-2 ताईंच्या कमेंट आल्या होत्या ना की गुढी खाली ठेवली तुम्ही, म्हणून म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये सांगावं। उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलेलं होतं मी, तिथेही पूजा करून घेतली। उंबरट्यावरती आपले 33 कोटी देव वास करत असतात, त्यामुळे उंबरट्यावरती कधी पाय ठेवून उभं राहायचं नाही। आणि आता इथे मी तुळशीची पण पूजा करून घेते। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा, सुखा समाधानाचा आणि भरभराटीचा जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। आणि आज आहे गुढीपाडवा, तर आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होते आपल्या मराठी महिन्यानुसार। तर तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर सकाळपासूनच सर्वच ताईंची धावपळ चालू असेल। सणवार म्हटलं ना तर सकाळपासून पूजा, स्वयंपाक सर्वच कामं करावी लागतात, तर माझी पण थोडीफार धावपळ चालूच आहे। आता आम्ही गुढीची पूजा करून इथे गुढी उभारली आहे। खालीच मी चौरंगावरती पूजा करून घेतली आधी, कारण वरती मग जास्त हात वरती करावा लागतो। तर इथेच मी रांगोळी काढून चौरंगावरती तांदळामध्ये गुढी ठेवून पूजा करून घेतली होती आणि रांगोळी वगैरे सर्व काढलं आहे। स्वयंपाक पण अर्धा झाला आहे, अर्धा बाकी आहे। तर मिस्टर पण आत्ताच शेतातून आले, कारण सकाळी पाणी भरायचं होतं पिकांना, तर ते शेतात गेले आणि ते पण आता फ्रेश होत आहे। त्यानंतर उपास करू पण जेव घालायचं आहे मला आज। तर चला थोडासा स्वयंपाक बाकी आहे, पुरणपोळ्या आणि भजी तळायची, तर ती करून घेते। आणि आज मी ना तर ही पूजाने मला साडी घेतली होती ना, तर ती नेसली, कशी दिसते नक्की सांगा। पूजाची फ्रेंड आहे ना सोनल महाजन, तर तिने दिली होती ना पूजाला, पूजाने तिच्याकडून घेतली होती। तर अशी मस्त पैठणी आहे। तर चला साधं सिंपलच आवरलं आहे, जास्त काही मेकअप वगैरे केला नाही। चला आता राहुल सर्वांना शुभेच्छा दे ना। सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। ओके ठीक आहे ठीक आहे। बाप्पांची पूजा पण झाली आणि इथे मी ना माझे सासू सासऱ्यांचे फोटो ठेवलेले आहे, त्यांचीही पूजा करून घेतली। सकाळी 10च्या आतच आपल्याला गुढी उभारायची असते, म्हणजे उन्हाच्या आधी। आणि
1-1:30 वाजता गुढीला पुन्हा खाली घ्यायचं असतं. तर मग आम्ही ना सकाळी गुढी उभारली आणि त्यानंतर पुन्हा आता स्वयंपाकाला लागलेली आहे. माझा अर्धा स्वयंपाक झालेला होता पण अर्धा बाकीच होता. तर पुरणपोळी करायची बाकी आहे, अजून भजी तळायची आहे. त्यामुळे मग आता कुरडई तळायला घेतलेली आहे. तर ही आपल्या संध्याताईकडचीच कुरडई आहे. चला आता मस्त पुरणाच्या पोळ्या करून घेते. पुरण पण तयार झालेलं होतं आणि कणिक पण भिजली होती मस्त. पुरणपोळी लाटायला मी ना लाटणं घेतलेलं आहे काळ्या कलरचं. तर हे रेषाचंच लाटणं आहे. पण बऱ्याच वेळेस ना मला कमेंट येतात की ताई तुम्ही रेषाच्या लाटण्याने पुरणपोळी कशी काही लाटता. तर मी साध्या चपात्या पण ह्याच लाटण्याने करते. माझ्याकडे प्लेन लाटणं पण आहे पण थोड्याच करायच्या होत्या 4-5, त्यामुळे मग मी जास्त काही लोड घेत नाही. कोणत्याही लाटण्याने पुरणपोळी लाटली तर पुरणपोळी छानच होणार आहे. चला मस्त आता इथे अशी साजूक तुपामध्ये लतपत पुरणपोळी मी करते. तर रेसिपी आहे माझी, नक्की बघा चॅनलवरती, सुवर्णास किचन चॅनेलवरती. तर ज्यांना येत नाही त्यांना नक्कीच पुरणपोळी करता येईल. तर कडेने तूप सोडायचं म्हणजे पुरणपोळीना छान अशी मस्त टम्म फुगते. तर साखरेपेक्षा गुळाची पुरणपोळी कधी पण चांगली असते खायला. तर खूप मस्त झालेल्या होत्या या सर्व पोळ्या. आणि आज मी ना रामफळाचं शिकरण बनवणार आहे. तर मला पुरणपोळी फक्त रामफळाच्या शिकरणासोबत आणि आंब्याच्या रसासोबत खूप आवडते. तशी मी पुरणपोळी खिरीसोबत किंवा दुधासोबत अजिबात खात नाही. तर चला पुरणपोळ्या करून झाल्या आणि आज मी तुम्हाला पुन्हा एकदा रामफळाचं शिकरण कसं बनवायचं ते दाखवते. कारण बऱ्याच वेळेस मला कमेंट आलेले आहे की ताई आम्हाला रामफळ बासुंदी दाखवा. याला बासुंदी पण म्हणतात आणि शिकरण पण म्हणतात. तर रामफळं मी काल घेऊन आली ना, पण ती जास्तच पिकलेली होती कारण लगेच मला शिकरण बनवायचं होतं ना दुसऱ्या दिवशी, म्हणून मग मी ना थोडीफार पिकलेलीच घेऊन आली. रामफळ आणि सीताफळ आहे ना दोन्ही पण फळं खायला खूप म्हणजे खूप गोड असतात. सर्व काही रामफळाचा गर आहे ना चाळणीमध्ये काढून घ्यायचा. म्हणजे आपल्याला ते ना पूर्णाप्रमाणे चाळून घ्यायचं आहे. त्यातल्या बिया सर्व काही काढून घेण्यासाठी चाळणच वापरायची पूर्णाची. आणि पूर्णाप्रमाणेच आपल्याला हे ना घासून घ्यायचं आहे चाळणीवरती, म्हणजे त्यातल्या बिया आहे ना वेगळ्या होतील आणि मस्त रामफळाचं शिकरण आपल्याला इथे छान तयार होईल. तर यामध्ये 4-5 चमचे साखर टाकायची. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. साखर तुम्ही मिक्सरला बारीक केली तरी पण चालेल. मी अशीच टाकली. दूध टाकल्यानंतर ती विरघळतेच. आता यामध्ये आपल्याला जसं पाहिजे तसं दूध टाकायचं. आता तुम्हाला किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही दूध टाका. मी इथे काही बर्फाचे तुकडे पण टाकले कारण रामफळ ना बराच वेळेस जर बाहेर ठेवलं तर ते थोडंसं लाल पडतं. त्यामुळे ते थंड असलं पाहिजे. म्हणून मग इथे दूध टाकताना पण थंड दूध टाका. म्हणजे गार किंवा मग फ्रीजमध्ये ठेवलं जरा वेळ तरी पण चालेल. गरम किंवा कोमट दूध इथे वापरायचं नाही. रामफळाचं शिकरण आहे ना लगेच लाल पडतं. तर आता हे मस्त असं झालेलं आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नाही करायचं. रामफळ बासुंदी मी आता जरा वेळ फ्रीजमध्येच ठेवली. त्यानंतर भजी तळायची बाकी होती कारण भजीना आधी तळून ठेवली तर ती गार पडतात, म्हणून मग मी शेवटीच तळत असते. वडील पण आता येणार होते 5-1 मिनिटामध्ये. तर त्यांनाही जेवायला वाढायचं होतं आणि देवांना पण नैवेद्य तयार करायची होती मला, म्हणून मग मी आता गरम गरम मस्त भजीचा घाणा काढून घेतला. थोडीच बनवली आधी, नंतर मग जेवताना गरम गरम बनवेल. तर मस्त आपली इथे साधी भजी ही, थोडासा कांदा टाकला मी त्यामध्ये आणि इथे ताट तयार केलेली आहे. तर देवांसाठी पण नैवेद्य बनवली आणि बाप्पांसाठी पण ताट तयार केलं. तर छान अशी आपली ही थंडगार रामफळ बासुंदी आता यामध्ये टाकते. त्यामध्ये एखादा चमचा साजूक तूप टाकायचं. आणि पुरणपोळी सोबतच नाही तर पुरीसोबत सुद्धा ही रामफळ बासुंदी खरंच खूप भन्नाट लागते. नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. चला आता इथे बाप्पांना पण ताट बनवलं. हे ताट मीच नंतर मला स्वतःला घेत असते. मला छोट्या ताटामध्येच खायला आवडतं तर मी बाप्पांना पण तेच ताट ठेवत असते. आणि बाहेर पण गुढीला मला नैवेद्य अर्पण करायचा होता तर इथे मी खाली खुर्चीवर ठेवला कारण आमच्या ओट्यावरती कुत्री पण येतात. तर मग जरा वेळ म्हटलं खुर्चीवरच ठेवतात. नंतर मग हा नैवेद्य आपण गाईला देऊन टाकायचा. पूजाच्या पप्पांची पण आंघोळ झालेली होती. ते पण आता माझ्या माहेरी जाणार होते जेवायला. त्यांना तिकडे उपास करू म्हणून सांगितलं होतं. पण त्यांची एक सवय, घरातून बाहेर निघताना पहिले आईवडिलांच्या फोटोच्या पाया पडल्याशिवाय ते कधीच बाहेर जात नाही. बाप्पांचाही रोज आशीर्वाद घेतात. तर पूर्वीपासून म्हणजे पहिल्यापासूनच त्यांना ही सवय आहे. आता वडील पण इकडे आलेले होते. एकाच वेळेस दोघांनाही आम्ही जेवायला बसवलं. म्हणतात ना बाप्पाच्या आधी मुलाने खायचं नसतं, म्हणून मग दादा इकडे आले आणि मिस्टर तिकडे गेले. आता इथे मी माझ्या सासू सासऱ्यांच्या फोटोसमोर पण ताट ठेवलं नैवेद्याचं आणि त्यांचीही पूजा करून घेतली. माझे सासू सासरे खरंच खूप प्रेमळ होते आणि मला एकदम मुलीप्रमाणे जीव लावायचे. पण ते खूप लवकर आम्हाला सर्वांना सोडून गेले. तर आजही त्यांची कमी आम्हाला खूप जाणवते आणि त्यांची उणीव भासते. तर आता इथे राहुलला सांगितलं मी, बाबांना गंध लाव, अष्टीगंध.
सर्व काही घरातली कामं आवरली नाही आहे, अजून किचन साफ करायचं आहे, भांडी घासायची आहे. म्हणून मग मी ना साडी चेंज केली. सकाळपासून काठापत्राची साडी नेसून आहे ना कसं तरी मी काम केलं. रील शूट करायची होती मला, पण आता जरा बरं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय. कारण साडीने ना गरम होत होतं मला फार. आणि आता दुपार झाली, बाहेर ऊन पडलं आहे. मला पण जेवायचं आहे. राहुल गेला आहे आजीकडे माझ्या माहेरी, मिस्टर पण तिकडेच गेलेले आहे, तर अजून काय आले नाही आहे. मी एकटीच जेवते आता. या तुम्ही पण माझ्यासोबत मस्त रामफळाचं शिकरण आणि पुरणपोळी खायला. चला, जेवल्यानंतर परत मला बाहेर पण जायचं आहे, तर मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल आणि सांगेल. पण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.